अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं नेहमी म्हणतात की नाही, स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळाची माता असते. मग पुरुषांबद्दल आपण असं म्हटलं तर की पुरुष हा क्षणाचा पती असतो आणि अनंत काळाचा पिता असतो. आता पत्नी काय किंवा माता काय किंवा पती काय आणि पिता काय ह्यांच्यामध्ये काय फरक आहे तर एका फक्त वेलांटीचा फरक आहे. संसारात याचाच जर उल्लेख आपण असा केला तर नको त्या गोष्टींकडे कानाडोळा केला तर आयुष्याची सुंदर वेलांटी तुम्हाला साजरी करता येईल की नाही. हसण्यावारी नेऊ नका असं तिचं सतत म्हणणं आहे. अशा या दोघांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता थोड्याच दिवसात 40 वर्ष पूर्ण होणार आहेत. या प्रेमाच्या गोष्टीतील आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षाताई दांदळे आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत श्री सुभाष दांदळे. त्यांचं आपण स्वागत करूया. अरे वर्षाताई, सुभाष सर, मनपूर्वक तुमचं इथे मी स्वागत करते. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू. तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची खूप इच्छा आहे, तर आपण गप्पा मारूया. येस या वर्षाताई ये. वर्षाताई, खाष्ट म्हणावी तर खाष्ट आणि सोज्वळ म्हणावी तर सोज्वळ असं तुझी ओळख होत असतानाच आज एंट्री करतानाच तुझे असे ते डोळे इतके पाणावले होते, एकदम नॉस्टॅल्जिक झालीस का? आम्हाला सांगतेस हसण्यावरही नेऊ नका. काय वाटलं ग तुला असं एकदम आलीस ती? नाही, मला असं वाटलं की मी कायम पडद्यासमोर येते. मला खूप कौतुक मिळालं. गेले 25 वर्ष लोकांनी भरभरून कौतुक दिलं, मला प्रशंसा दिली आणि त्या प्रशंसेमागे जो उभा होता माझ्या, तो नवरा कधीच पडद्यासमोर आला म्हणजे लोकांसमोर आला नाही आणि आज तो येतोय. सो मला ते आणि मगाशी ते थोडंसं ताई त्यांचा मेकअप करत होतं तर मलाच भरून आलं. अरे वा 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 वा. या रंगापाठीमागचा खरं तर एक शुभ्र रंग म्हणजे आमचे राजहंस सुभाष सर. सुभाष सर, तुमचं मी मनपूर्वक इथे कौतुक तर करतेच आणि मला खूप आनंद झाला आज तुम्ही येतात. तुमचं लव्ह मॅरेज नाही, तुमचं ठरवून ठरलेलं लग्न, पण आता असं वाटते की लव्ह मॅरेजच आहे. कारण वर्षातही मला नेहमी असं म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये देवानं परमेश्वरानं पाठवलेलं सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे माझा नवरा. याच्यापेक्षा काय कॉम्प्लिमेंट पाहिजे. तिला जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? हीच आपल्या जीवनाची साथीदार, म्हणजे आता ती म्हणायला पाहिजे तसं. तर तुम्ही का हिला पसंत केली? का केलं असं काही नाही आहे, कारण मी पहिल्यांदाच हिला बघितलं. म्हणजे याच्या आधी कुठली मुलगी बघितली नाही आणि फर्स्ट टाइम बघितल्यानंतर असं पॉझिटिव्ह मनातून हे झालं की नाही ठीक आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर थोडा विचार केला. मित्र वगैरे होते, त्यांनी सांगितलं, त्यांना ते पण म्हणाले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि विशेष म्हणजे माझे वडील यांनी पण होकार दिला. पण सुभाष सर, ती रजनी पाहिली होती बघा, ती आपण ती मुलगी पाहिली होती, ती नाही आवडली का? ती तर किती सुंदर वगैरे होती. रजनी 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 नाही 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 नाही, मी मज्जा करते. नको नको, ती रात्र नको, बरसणारी वर्षात हवी होती बहुतेक आयुष्यामध्ये. गाठ पडलीच नाही त्यांची. नाही, पण नंतर मला कळलेलं की मला बघून गेल्यानंतर सुद्धा ते असतं ना की चला बाबा आता पोरी बघून घेऊया, एका दिवसात 5-6 बघून घेऊया. तर त्या दिवशी तर ठरलं असेल की माझं बघून झाल्यानंतर परत दुसरीकडे कुठेतरी ते गेले होते. पण सुदैवाने, माझ्या सुदैवाने ती मुलगी त्यांना नाही पसंत आली आणि मला फायनल केलं त्यांनी. 40 वर्षापूर्वी आणखी काय अपेक्षित असतं ना, मुलगी बघायला जाणे. ते आता पण बोलताना हा ठीक आहे, हा ठीक आहे.
म्हणजे आपण मोकळं बोललोच नाही आयुष्यात. बरं याच्यामध्ये काही खूप मोठं रामायण असं नाही आहे शब्दांचं. हा एक्सप्रेस होण्याचा मार्ग आहे आमचा. आमची इतकी साधी पद्धत. तू बोलायला दिलंस तर ते बोलतील ना, म्हणूनच मी बोलवलंय. तू तुझा रिमोट तुला म्यूट केलं तर तू बोलशील ना, म्हणून मी त्यांना इतकं सांगितले, बोलाच आज, बोलाच तुम्ही, बोलाच. वर्षाती माहेर आणि सासर असे दोन आपल्या आयुष्याचे सुंदर टप्पे असतात, पण तुझं नेहमी असं म्हणणं आहे की माहेर अतिशय माझं खडतर गेलं, पण सुभाष दांदळे नावाच्या माणसावर लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्याच्या सुखाचा झरा वाहू लागला. खूप ऑर्थोडॉक्स घर का तुमचं? ऑर्थोडॉक्स म्हणण्यापेक्षा म्हणजे बाबा थोडेसे कडक होते माझे, आणि लग्न माझं विशीतच झालं. त्यामुळे माझे आयुष्याची पहिली 20 वर्ष आणि आता लग्न झाल्यानंतरची 40 वर्ष, आता माझं 60वं चालू आहे. म्हणजे असे 2 टप्पे केले आपण लाईफचे. तर पहिली 20 वर्ष म्हणजे खूपच इथे बसायचं नाही, तिथे जायचं नाही, त्याच्याकडे बसायचं नाही, शेजाऱ्यांकडे जायचं नाही, गाणं गायचं नाही, अगो बाई, गुणगुणायचं पण नाही. हा, विविध भारती मात्र आमच्याकडे आणि मुंबई हे सतत चालू असायचं. ते ऐका, पेपर वाचा, चांदोबा यायचा तो बघा. बाबांनी दर महिन्याला एक सिनेमा दाखवायचे बाबा. म्हणजे असे ऑर्थोडॉक्स असे नव्हते. त्यांच्या आवडीचे सिनेमे बाबा दर महिन्याला एक सिनेमा आणि एक हॉटेलमध्ये आम्हाला 3 भावंडांना घेऊन जाणे, हा आमचा शिरस्ता होता. बाकी कुठल्या नातेवाईकांकडे आम्ही जाऊन कधी राहिलो नाही. आम्ही शेजाऱ्यांकडे गेलो. म्हणजे असं आमचं असं बंदिस्त होतं. म्हणजे मला अजूनही तो हे आहे, धपका आहे मनामध्ये. मी अजूनही तो कॉन्फिडन्स नाही माझा हे होत. समजा समोरच्यानी माझ्याकडे जरा जरी अरे हे काय असं जरी बघितलं ना तरी माझा कॉन्फिडन्स डाऊन. मला सतत कोणीतरी हे केलं पाहिजे, प्रेस केलं पाहिजे, ॲप्रिशिएट केलं पाहिजे, तर मला हे आत्ता जरा मी नॉर्मलला आले. पण तो धपका अजूनही डोक्यात आहे की माझं काहीतरी चुकतंय, माझं काहीतरी चुकतंय. तर ते बालपण तेव्हाच मला असं वाटतं 70-75% घरामध्ये असंच वातावरण असायचं, म्हणजे आमच्या पिढीत. पण वर्षातही तू इतकी बोलकी आहेस, म्हणजे इतकी तू सगळ्यांना जवळ करतेस बोलण्याने, वागण्याने. तू असं कधी संवाद साधायचा प्रयत्न केला नाहीस? आता तुझा संवाद इतका वाढला आहे तर आईला की हे का अगं आई असं आहे, का इतकं आपल्या घरी कडक आहे वातावरण, असं नाही विचारायचं? नाही, तेव्हा ते करेक्ट वाटायचं, कारण तेव्हा वयच आपलं लहान होतं ना. मला वाटायचं असंच असतं हे सगळं. बाबा आपली काळजी घेत आहेत. बाबा माझ्यासाठी माझे हिरो आहेत आणि अजूनही हिरो आहेत. ते जरी तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केलेत. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना नोकरी बरी नाही मिळाली. मग रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी एक छोटीशी जागा घेतली होती बदलापूरला. तिथे त्यांनी बाग उभी केली स्वतःच्या बळावर. खडकाळ जमिनीमधून कुठून झाडं आणून बाबांनी चिकू, पेरू, आंबे, अननस, मोगरा, गुलाब, जाई जुई, मी तुला म्हणजे कुठली झाडं नसतील बाबांच्या बागेमध्ये. 20 एक गुंठ जागा असेल आणि त्या जागेमध्ये एवढी मोठी बाग बाबांनी विदाऊट सहाय्यक अशी फुलवली होती. पण दुसऱ्या बाजूला त्यांचा तो त्यांच्या जगण्याची ती पद्धत होती की नाही बाई. मी पण आता माझं लग्न झाल्यानंतर मला जेव्हा पहिल्यांदा नाटक मिळालं तेव्हा मी बाबांना सांगितलं, बाबा मला प्रभाकर पणशीकरांनी नाटकात बोलवलं बरं का. तर पहिलं वाक्य काय म्हणाले, बाई हे नाटकात बिटकात काम करणं आपल्याला नाही चालत बाई, नको. असे त्यांची नेहमीची पद्धत. म्हटलं बाबा हे म्हणाले हो का, मम्मी काय बोलू असं म्हणून मग तो विषय त्यांनी ते तेवढे पण हे होते की आता पोरीचं लग्न झालंय, आता माझी जबाबदारी संपली. सुभाष सर, तुम्ही इतके छान, इतकं एका स्त्रीला इतकं प्रोत्साहन देणं, तिच्यातला कलाकार, तुझा हा कलाकार हा धर्म आहे, तू काम कर, इतकं प्रोत्साहन देणं, तुम्ही कसे घडलात? म्हणजे तुमची काय बॅकग्राऊंड आहे आज या निमित्तानं मला सांगा. आमची बॅकग्राऊंड म्हणजे आमची फॅमिली खूप सिम्पल, एकदम साधे. वडील पण शेतकरी असल्यामुळे तेवढं काही म्हणजे असं मॉडर्न नव्हतंच घरात. सगळे साध्या याच्यातूनच आम्ही शिकलो. विचारांनी प्रगल्भ पण. आणि मुंबईत आल्यानंतर थोडंसं चेंज झालं माझं हे, म्हणजे जॉब करायला लागलो. मग माझे कझिन आहे तिथे, त्यांच्या थ्रू आलो आणि इथे जॉब केला. जॉब केल्यानंतर काही दिवसांनी मग लग्नाचं विचारायला लागले वडील, कारण 28-29 झालं होतं माझं तेव्हा.
मग लग्नाचं विचारायला लागले तर माझे ते कझिन होते ना माझं, तर त्यांच्यावरच सोपवलं त्यांनी हां 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 की मुंबईतून आता मी इथून काय बघणार हो आहे, ना हो तर तुम्ही तिकडे त्याच्यासाठी बघा. हां तर मग ते त्यांनी बघितलं आणि तो हा योग आला त्यांचा आणि त्यांनी म्हणाले कशी एक मुलगी आहे, चल बघूया. म्हणून मग आम्ही बघितलं. त्यानंतर मग होकार दिल्यानंतर वडिलांनी सांगितलं की मी काही येणार नाही आहे, तुम्ही तुमच्या पसंतीचं करून टाका, म्हणजे आम्ही लग्नालाच येतो. हां 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 म्हणजे त्या मनानं मॉडर्न ग हे आणि ते विचाराने प्रगल्भ त्यांनी विचाराने- खूपच विषय संपवून टाकला. नाही. म्हणजे असं असतं बोलायची सवय पुरुषांचं. नाही. म्हणजे त्याच्या मागचं हे सांगते मी, विचाराने प्रगल्भ, ही प्रगल्भता, ह्याला प्रगल्भता म्हणतात. हा मुद्दा बाजूला ठेव, खरंच विचारांनी म्हणजे सासूबाईंनी ना ह्या चारही मुलांना आंघोळ झाल्यावर आपले आपले कपडे धुणे, तेव्हा येस येस, हे लहानपणापासून किती मोठा संस्कार आहे ना हा. आणि कौतुक करणं, ते कौतुक करणं म्हणजे खूप काय सुरेख असं नाही, ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. म्हणजे माझे सासरे, माझी सासूबाई, किंवा मी पहिल्यांदा जेव्हा टीव्हीत दिसले, आता सुद्धा गावात माझं कौतुक होतं की सुनबाई दिसते. तू गावाला गेल्यानंतर मग गावातले सगळे जे सासरे मंडळी, सासूबाई मंडळी सगळे आहेत, मायबाई किती साजरं करतो, तुला कसं जमते, तू कशी करतो, इतका. नाहीतर एखादा कुचकट मनोवृत्ती वगैरे असं ना काय वगैरे असं मला दिसलं नाही. मी ओव्हर सेन्सिटिव्ह बाई आहे, मला डोळ्यातल्या मागचं सुद्धा कळतं. म्हणजे समजा जरा जरी कोणाला नाराजगी असली ना चेहऱ्यावर मला कळते. पण मला ना यांच्या घरातून म्हणजे हे का असं घडले, तर यांची आई, यांचे बाबा, यांचे मोठे भाऊ, मला अजूनही म्हणजे आता सुद्धा कौतुक मिळतं यार ह्या वयात. बरोबर. आमचे है आमची ही मला सुभाष सर सांगा की हे सगळं विचार मॉडर्न आणि हे सगळं एका बाजूला, पण आपली जी पत्नी आहे ती एक छान व्यवस्थित तुमचं चाललंय, तिची एक नोकरी चाललेली आणि अचानक मी या क्षेत्रामध्ये येणार आहे, हा एक बॉम्बच की. तर तुम्ही कसं काय तिला हो म्हटलं की नाटकात जा वगैरे, हा एक वेगळ्या पद्धतीला. ते काय झालं, लग्नानंतर, लग्नाच्या आधी ती काही करतच नव्हती, नुकतीच BA झालेली. आणि नंतर तिने लग्न झाल्यावर मला वाटतं B.Ed केलं, नाही आधीच केलं होतं, बीएड नंतर केलं. नंतर B.Ed केलं. बरोबर. B.Ed केल्यानंतर मग शिक्षिकेची नोकरी मिळणारच ना तिला, मग ती नोकरी मिळाली. त्यानंतर तिने हळूहळू स्पर्धेची नाटकं वगैरे केली शाळेमध्ये. बरोबर. आणि क्रमाक्रमाने ती करत गेली आणि तिला ते सक्सेस मिळत गेलं सगळं. त्यामुळे मग तसा काही प्रश्नच नव्हता ना, आम्हाला ते खूपच आवडायचं तिचं ते सगळं. कमाल आहे ना. पण व्यावसायिक आणि नाटकामध्ये विशेष म्हणजे माझ्या वडिलांना हिचं नाव त्यांनी लक्ष्मी ठेवलं होतं, लक्ष्मी रूपाने आलेली आहे म्हणून ही आपल्या घरात. पण आई वडील, जसं हिच्या वडिलांनी सांगितलं हे आपलं काम नव्हे बाई, पण आता तू नवरा म्हणतोय तर कर, तसं हे नको रे बाबा, हे तिला नोकरीच करू दे, असं आई वडिलांनी बोलले? नाही, कधीच नाही. उलट त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना खूप आवडायचं किती. आणि उलट ते मला म्हणायचे की बघ, आणि तू काहीच नाही करत आहे तिचं बघ. अरे बापरे, म्हणजे ही मुलगी झाली आणि तुम्ही जावई झाले, काय सांगताय. आणि किती छोटं खेड आहे ते आमचं, खिरपुरी नावाचं, बाळापूर तालुका, अकोला जिल्हा, बाळापूर तालुक्यातलं खिरपुरी खुर्द. म्हणजे खिरपुरी बुद्रुक पण नाही, बुद्रुक म्हणजे मोठं गाव. खुर्द गावातले आम्ही दांदळे, आमचं दांदळ्यांचं ते गाव आहे. इतकं छोटं गाव, सगळं देवधर्माचं गाव आहे. तिथे कायम आमचं दत्ताचं मंदिर आहे, भजन पूजन कीर्तन चालतं. त्या गावातली मी, त्या गावातले हे, आणि मला काम करायला मिळतंय, तर कुणी एक असा वेगळा प्रश्न कोणी विचारला नाही. बापरे. बघ, खरंच तू म्हणालीस की लग्नानंतर माझं भाग्य बदललं, पण वर्षातही तू म्हणालीस की त्यांची एक वेगळी भूमिका होती वडिलांची, ती तुला पटत होती. पण या अतिशिस्तीमुळे, दबावामुळे आपण आपलं कुटुंब म्हणजे विखुरलेलं पाहतो, किंवा ती नाती मग जवळ येत नाही, ती जी तुटतात ती तुटतात. असं तुमच्याकडे काही घरी झालं? खूप झालं. आमचं म्हणजे माझं माहेर ह्याच्यावर एक मोठी कादंबरी होईल. काय सांगते? हो. आणि म्हणजे माहित नाही, बाबांचं त्यांचे काहीतरी ट्रॉमा असतील त्यांच्या चाइल्डहूडमधले मे बी, पण त्यांच्या आयुष्यात जेव्हा त्यांच्यासाठी आम्ही मुलं म्हणून आलो तेव्हा, आणि त्यांचा एकूणच स्वभाव जरासा कडक असल्यामुळे
त्यांच्या भावा बहिणींशी पण त्यांचं पटलं नाही किंवा भावा बहिणींचं पण यांच्याशी पटलं नाही. म्हणजे माझ्या आत्या, माझे काका, ही सुद्धा सगळे जसे यांच्या घरामध्ये सगळे जसे ज्ञानेश्वर माऊली आहेत तसे त्यांच्याकडे सगळे अमरीशपुरी आहेत. अरे हो हा जर कॉमेडी पद्धतीने बोलायला गेलं तर सगळ्यांचा सगळ्यांवर संशय, सगळ्यांचा सगळ्यांवर राग. मी तुला म्हणते ना की मला हे का एकदम वेगळं वाटलं की मी इथून इकडे आले. म्हणजे मी असं धगधगत्या ज्वाळेतून मी जेव्हा असं सुंदर अशा एसीच लागला ना, एसीच मिळाला मला, म्हणून मला ते ड्रास्टिक चेंज वाटतोय. मला हे काही म्हणजे अगदी घरातलं सांगण्याचा उद्देश नाहीये, पण खरंच आमच्या घरात कशी नाती होती, विसविशीत झालेली नाती झाली. आत्याचं बाबांशी पटलं नाही, बाबांचं आत्याशी पटलं नाही, काकांचं बाबांशी, काकांचं दुसऱ्या काकांशी. आणि तुझे दोन्ही भाऊ? हा, तर तिथे तिथपर्यंत येते. तर बाबांचा स्वभाव कडक असल्यामुळे बाबांचं म्हणणं आहे, मी शेवटी प्रत्येकाला एक असतो ना डॉमिनंट स्वभाव असतो, तर तसा बाबांचा होता. त्यांनी आईला पण तिच्या मर्यादा आखून दिल्या होत्या, त्यांनी आम्हा मुलांना पण त्यांच्या मर्यादा आखून दिल्या होत्या. त्यात मग थोडासा कडक स्वभाव, त्यांचा अतिशय कडक स्वभाव असल्यामुळे माझ्या मोठ्या भावाला ते जरासं त्रास झाला त्याचा. तर तो घर सोडून गेला. बर, घरच सोडून गेला? घर सोडून गेला. तो पहिल्यांदा गेला, तो 10वीत गेला, 10वीत असताना. मग त्याच्यानंतर मग तो येई जाई शेवटचा गेला तो वयाच्या 20शीत गेला. गेला तो अद्याप आला नाही. तो 85ला गेला. तो 2025 पर्यंत तुम्हाला माहितीच नाही कुठे आहे? नाही. त्याच्यानंतर मला नोकरी लागल्यानंतर मी एकदा पेपरमध्ये दिलं होतं, पण काही नाही पत्ता, त्याचा पत्ता नाही लागला. आणि तो गेला 85 जानेवारीच्या दरम्यान, जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर ऑगस्टला माझा लहान भाऊ, जो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, त्याचा अपघात झाला समुद्रामध्ये. अरे बापरे. हा, हे सगळं 85 झालं. त्यावेळेला मी लास्ट इयरला होते. तो गेलाच. अरे तो गेलाच आणि हा घर सोडून गेला. तर असे 2 मोठे धक्के आम्हाला बसले. आता इथे बाबाचा कडक स्वभावाला कारणीभूत नाही, कारण मग बाबा कडक माझ्यासोबत पण होते, तर दादासोबत पण होते, पण दादा ओव्हर सेन्सिटिव्ह असेल मे बी त्याला. आणि मला तेव्हा ना काही कळत नव्हतं. मी थोडीशी, म्हणजे आताही मी थोडी धांदरट आहे, किंवा मला कळत नाही की त्यावेळेला मी बोलायला पाहिजे होतं का बाबांशी, मी बोलायला पाहिजे होतं का दादाशी. मी कुठेतरी त्याला जरा अजून त्याच्याशी फ्रेंडली राहिली असती. पण मला आता आठवतच नाही की मी काय वागत होती तेव्हा. मी माझ्या धुनकीत होते की माझ्या अभ्यासात होते की मी घाबरलेले होते. मी घाबरलेलेच होते. आणि थोडीशी अभ्यासाची आवड असल्यामुळे अभ्यासात होते. पण मग आईला कसं सावरलं? आईने हे सगळं बघितलं शांत चित्ताने? हा, मग दादाचं जाणं येणं सुरूच होतं. तो 10वीत असल्यापासून जायचा, तो मग मध्ये यायचा, मध्ये जायचा. तर त्याचं हे जाणं येणं मग आम्हाला ना यूज टू झालं. वर्ष तो यायचा नाही, मग यायचा. तर तो आला की आमच्या घरात आनंद. मग परत तो 2-3 महिन्यांनी निघून जायचा. एकदा त्याला बाहेर राहायची सवय लागलेली ना. बरं, बाहेर तो काय करायचा, तर काही नाही, कुठेतरी 1-2दा कुठल्या तरी कारखान्यात कामाला होता. एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये काहीतरी वेटर वगैरे होता. असे त्याचे आम्हाला तो आल्यावर सांगायचा सगळं. पण मग 85 साली गेला, तो गेलाच. आणि त्याच वर्षी नेमका हाही गेला आणि त्याच्यानंतर तो आलाच नाही. आणि मग 86 साली माझं लग्न केलं बाबांनी. बाबा मग ते माझ्या त्या 3-4 वर्षात इतक्या घटना घडल्या आणि 87 साली मला मुलगा पण झाला. सो ते ढपढप लाईफमध्ये अशा गोष्टी घडत गेल्या. आणि मग माझं लग्न, संजू गेला, लहान भाऊ गेला. नंतर ते म्हणतात ना, एका झोपेतून जागं होतो तसे मी झाले. अरे हे काहीतरी वेगळं झालंय. आणि मी पूर्ण बदलले. मी त्या वर्षी, तुला सांगते स्मिता, मला माझ्यातली जी अशी कवितेत रमणारी, मैत्रीत रमणारी, मला खूप मैत्रिणी आवडायच्या. म्हणजे माझी लहानपणीची गोष्ट आहे. मी पैसे देऊन मैत्री करायचे, बट्टी 10 पैसे. बाबा जाताना, कामाला जाताना 5 पैसे, तेव्हा 5 पैशाचं नाणं असायचं, 10 पैशाचं ते. आणि त्या चाळीतल्या पोरींना कळलेलं
हिच्याशी कट्टी घ्यायची म्हणजे ही आपल्याला पैसे देते किंवा गुळाचा खडा आणून देते अरे घरातून. वा. मग माझ्याशी खूप कट्ट्या घ्यायच्या हे वर्षात पोरं. तू माझी पण कट्टी आहे. आता तुम्हाला किती पैसे देतेस मग. वा, किती छान ग. किती म्हणजे किती प्रेम हवं असतं बघ. खूप, पण खूप, खूप. सुभाष तर ते ह्या सगळ्या गोष्टी मी प्रेमाला अशी आसुसलेली राहिली. बरोबर. आणि मग ते सगळा धबधबा इकडे इकडे आला. हां, सुभाष सर मला सांगा तुम्ही की अशी एक मुलगी खूप काही सहन केलेली आपल्या घरामध्ये आलेली आहे, पण तिने कधी तुम्हाला या गोष्टींचा बाऊ करून मला असं हवंय तसं हवंय असं कधी केलं नाही नाही कधीच नाही कधीच नाही. कधीच खरं नाही. इव्हन सांगा. तिने खरं सांगा, खरं सांगा. नाही खरंच कधीच नाही केलं तिने भाऊ. आणि हे सुद्धा आम्हाला लग्नानंतर कळलं की तिच्या 2 इतकं भावांचं सगळं असं घडलेलं झालं. आहे. 6 महिन्यापूर्वीच तिचा भाऊ गेला. हां. त्यानंतर आम्ही म्हणजे खूपच हे वाटलं की कसं या लोकांचं. मग सुभाष सर तरी तुम्हाला पण म्हणजे त्यानंतर पण मग त्यानंतर ह्या माणसाने सगळं सांभाळलं म्हणजे ते 2 भाऊ गेले आणि हा मुलगा म्हणून आला. एकच माणूस आला जो पूर्ण कुटुंब व्यवस्था सांभाळणारा. पण वर्षाताई जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर किंवा चित्रपट आणि मालिकांमध्ये येण्याचं तिचं पक्क ठरलं, तुम्ही दिलं, पण हे मग सगळं अस्थिर असणारं वेळापत्रक, मुलगा झालेला, नंतर तुम्हाला मुलगी झाली, आता हे काय करायचं, मग घर कसं सांभाळायचं, असे अनंत प्रश्न तिला तुम्ही विचारले नाहीत? नाही प्रश्न विचारलेच नाही, कारण मदत होती. तिच्या आई वडिलांची मदत होती, माझी आई होती, काही वर्ष माझी आई पण होती सुरुवातीला. तर त्यामुळे काही कळलं नाही, सगळे सांभाळणारे होते. त्यांचं इतकं प्रेम आहे ना की ते नाहीच म्हणजे तुझ्या विरुद्ध बोलायला अगं, काही. ते खरंच हे प्रश्न आहे ना स्मिता, आत्ता जाणवत आहेत. अगं आता आम्ही मी जेव्हा कधी कधी शांत बस, कसं केलं असेल मी एवढीशा मुलांना सोडून, मी 12-12 तास 13-13 तास मी रिहर्सल किंवा शूटिंग करायचे, कसं केलं मला जाणवलंच नाही. काय माहिती. मग माझी आई, ह्यांची आई, हे माझी जाऊ अर्चना, सगळे हे सगळे होते. बरं कुणीही मी करतो बरं का तुझ्यासाठी असं म्हणून कुणीच आव नाही आणला, कुणीच नाही आव आणला. ज्या ते असं एका ओघात नदी प्रवाहात घेऊन जाते ना आणि मग फुलवत जाते तिचे किनारे, तसे ही लोक ना मला असे फुलवणारे लोक भेटली. माझी आई आता ती 86 वर्षाची अजूनही काम करते. बोल. बापरे. माझ्या सासूबाई गावावरून आल्या होत्या, त्या सुरुवातीची 5-6 वर्ष त्यांनीच मुलांना सांभाळलं. पण सुभाष सर मला सांगत होती की तुम्ही तिचा डबा भरून ठेवता, तिची पर्स नीट ठेवता, कारण ती दांदळे असली तरी धांदळे आहे, ती धांदरट आहे, कधी किल्लीच विसरेल, कधी मोबाईलच विसरेल. हे काम करत असताना मान्यच आहे, म्हणजे हा फार मोठेपण आहे एका पुरुषाने एका स्त्रीच्या पाठीमागे इतकं खमकपणे उभं असावं. पण आसपासची माणसं आहेत ना, ती खूप तुम्हाला म्हणतात काय हे बायल्यासारखं काम करतोय, काय हा जोरू का गुलाम आहे, असं कधी टीका झाली का, किंवा ती कशी घेतलीत मग? नाही असं कधी झालंच नाही. का तुम्हाला ऐकूच येत नाही ती? नाही मी कोणाला असं बोलायचं हे चान्सच नाही दिला, म्हणजे कोणी बोललं पण नाही असं की तुम्ही का करतोय, नाही कधीच नाही. किंवा बोलले असेल ना तरी या माणसाचा स्वभाव आहे, त्यांना ते खूप निगेटिव्ह गोष्टी लक्षात पण येत नाही त्यांच्या. कारण टोमणं देणाऱ्याला टोमणे कळतात. बरोबर ग. ह्या माणसाने कधी टोमणेच कोणाला दिले नाही. मी फारच म्हणजे तोंडावर स्तुती करते, नाही खरं आहे ना, आज प्रेमाची गोष्टच सांगायची. मला हे खूपच म्हणजे जेव्हा मी माझ्या बालपणी माझे सगळ्यांना बघितलं ना, माझ्या लोकांना, तर मी जेव्हा ह्यांच्याकडे आले तेव्हा मला टोमणे कधी दिसलेच नाहीत, मला निगेटिव्हिटी कधी दिसलीच नाही. आणि हे खूप अमेझिंग आहे. हे खोटं आहे, हे खोटं वाटतंय, पण हे खोटं नाहीये. खरंय खरंय. पण आपलं जे बालपण आहे ना, त्या बालपणात आपलं एक व्यक्तिमत्व तयार होतं ना, तसं माझं व्यक्तिमत्व झालंय खरं तयार, की मी घाबरट आहे, मी जरा संशयी पण आहे, मी थोडीशी निगेटिव्ह पण आहे, मी ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मी कदाचित कलाकार पण असेल. पण मग मी जेव्हा ह्यांच्याकडे बघते किंवा मी माझ्या घरच्यांकडे बघते, ऑल दांदळेज, तेव्हा मला असं वाटतं की नाही, ऐसा भी रहता है, ऐसा भी रहता है. अशी सगळी माणसं सारखी नसतात, अशी पण माणसं आहेत. वर्षाताईचे व्यावसायिक जे
गोंधळ असतात. म्हणजे एखादी भूमिका करत असताना ती अचानक निसटून जाते आपल्या हातामध्ये. अशा पद्धतीचे जी फ्रस्ट्रेशन आहे ती तुम्हाला ती सांगते नाही व्यवसायातली तिच्या? तशी बोलून दाखवत नाही, पण चेहऱ्यावरून दिसते तिच्या हं, की आता बरेच दिवस काम नाही आहे, तर थोडीशी डिस्टर्ब होते ती. हं. पण मग मी बोलतो तिला की काही हे नाही मिळणार. त्यांचं तू आणि एकच शांततेनं, उत्तर आहे हां. आता. त्यांचं उत्तर, समजा मी फ्रस्ट्रेशन काही सांगितलं ना, दे सोडून. हम्म. एकच उत्तर असतं त्यांचं, दे सोडून. पण वर्षाताई तू इतकी संवेदनशील आहे, म्हणजे टचकन पाणी येणं ही अभिनय नाही तर ते खरंच तुला जमतं. मग अशा वेळेला जेव्हा आपण स्पर्धेमध्ये उतरतो, म्हणजे आता हा व्यवसाय पण आपला आहे असं आपण जेव्हा म्हणतो, आणि तेव्हा काही कारणांनी रिजेक्शन होतं, काही कारणांनी असलेली भूमिका कट केली जाते, तर तुला किती त्रास होतो त्याचा? खूप त्रास होत असेल. कसं मात करतेस तू मग? भयंकर त्रास होतो. म्हणजे काय होतं, मला ना हे सगळं उशिरा मिळालं. मी वयाच्या 35शीत पहिल्यांदा काम केलं. मी इथेच दूरदर्शनवरच हसण्यावारी नेऊ नका, ही सगळी 2000ची गोष्ट. तर त्यावेळेला उशिरा मिळालं आणि मला माहित पण नव्हतं की मी पुढे अभिनेत्री होईल. कारण माझ्या बाबांनी मला असले काही चस्के लावले नव्हते. त्यांनी माझ्यावर एकच संस्कार केला होता, बाई तुझं शिकायचं प्रामाणिकपणे आणि लग्न झालं की मग नवऱ्याची सेवा करायची, हे सांगितलं होतं. आणि मग मी लग्न करून आल्यानंतर, मुलं झाल्यावर, ते मधली 15 वर्ष गेल्यानंतर मला हे सगळं मिळालं. पण माझ्या आतमध्ये ती अभिनेत्री होती. ती कशी होती तुला सांगते. बाबांना दर महिन्याला आम्हाला एक सिनेमा दाखवायची आवड होती. ते त्यांच्या आवडीचे सिनेमे आम्हाला दाखवायचे. पण घरी आल्यानंतर मग मी जे बघितलं ते आरशात बघून त्याची कॉपी करायची. हा, असं टॉवेल इथे खोचून जया बहादुरी सारखं असं टॉवेल घेऊन, अब तो है तुमसे, अशी मी सेम जया बहादुरी करायची. आणि मला चाळीतल्या लोकांना कळलेलं की हिला अमिताभ बच्चन खूप आवडतो, तर हिला जया बहादुरी म्हटलं की हिला आनंद होतो. आणि मग मी स्वतःला जया बहादुरी, म्हणजे असं ते जे आहे ना, मला आतमधून ती इच्छा होती की मला ना ऍक्टिंग करायची. पण हे ऍक्टिंग हे मृगजळ आहे, हे आपल्याला कधीच सापडणार नाही ह्याची आम्हाला खात्री होती. पण ते मला मिळालं. ते म्हणतात ना, प्रबळ इच्छा असेल तुमची आतमध्ये तर भगवंत पूर्ण करतो. तसं मला ते वयाच्या 35शीत मिळालं. म्हणजे संपलं होतं ना, तारुण्य संपलं होतं. नायिकेचं हे संपलं होतं राज्य. हा, आणि संपल्यानंतर मला मिळालं. मग मला ते ना सगळं ग्रॅब करावं असं वाटलं. मग कुठे मिळतंय, कुठे ऑडिशन आहे, कुठे हे आहे, कुठे मी राहायची कुठे, डोंबिवली, हे सगळं कुठे असायचं, दादर, अंधेरी आणि मड. शिवाय आमच्या BMCच्या नाटकांच्या तालमी बिलमी ते सगळं विटीला असायच्या. मला वेड लागल्यासारखं मी आपली शाळेतून सुटले की रिहर्सलला, नाहीतर मग शूटिंगला, नाहीतर मग अजून काय ऑडिशन्सला. घरी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, माझी वाट बघत असतील, माझा नवरा आहे तो काय म्हणेल. अक्षरशः मला म्हणजे काळजी वाटत होती. पण आई असल्यामुळे किंवा सासूबाई असल्यामुळे किंवा हे असल्यामुळे ना मला टेन्शनच नाही आलं. हां, एवढं पण सांगते तुला मी की जर हे लोक नसते ना मुलांना सांभाळ, तर कदाचित मी नसते गेले. कारण मी मुलांबाबत मी पण तेवढी हळवी होते. होय होय. पण ही लोक होती तर म्हटलं ग्रॅब करूया, ते तसं झालं. सुभाष सर, हिच्या धांदरटपणाचे काय किस्से आहेत? कारण तुम्ही इतकं तिला व्यवस्थित पाठवता, तर ते नसतं तर मग काय झालं असतं? तर काय किस्से आहेत असे? सांगा तुम्ही. किस्से भरपूर आहेत, पण आता तरी काही सांगा आठवत सांगा. नाही किस्से. नाही तर तिला सांगावे लागतील ती. तरी पण काय विसरते? काय असं असतं तिचं, म्हणजे लक्ष नाही? पैसे नव्हते भरले तर मी घोडबंदर पासून ठाणा स्टेशन पर्यंत पायी आलेले. चल, पैसे पाकिटात पैसे संपलेले, ते हे नेहमी भरून ठेवतात ना, भरले नाही. ते भरलेच नाहीत यांचा दांदरटपणा. अरे वा. हो सर, हे असं भरतो पैसे, पण कधी संपले ते कळलं नाही. हा, तेव्हा रोज गुगल भरत पे नाही. नव्हता ना. तुमचा धांदरटपणा तो. आणखीन काय? आणखीन काय, बरंच मोबाईल तर तिथं आहे, असंख्य गेलेले. सगळ्या स्त्रियांचाच प्रश्न आहे तो. नाही सगळ्यांना नका बोलू, मला बोला. हो, आणखीन आणखीन काय,
स्वतःलाच कुठेतरी विसरून आली नाही ना? नाही नाही, बरेचदा टिफिन विसरते, ऐक डबे भरून ठेवलेले असतात तर पर्समध्ये ठेवायचे राहतात तर घरीच राहून जातात. बरेचसे किस्से आहेत. पण पैशाचं बरेचदा खूप काळजी घ्यावं लागते ती तिच्या पर्समध्ये, नाही तर लक्ष नाही राहत, तशीच निघून पायी जाते. पायी आले. बससाठी पण पैसे नव्हते म्हणजे तेव्हा बसचं काहीतरी तिकीट 3 की 4 रुपये होतं. घोडबंदर कुठे, ठाणे कुठे. मस्त पायी पायी आले. बाप रे, वर्षाताई वाटत नाही. पण वर्षाताई, तुझ्यामध्ये असा हा विनोदाचा जो ह्युमर आहे म्हणतात त्याला, किंवा आपण असं हसवू शकतो, हे तुला कसं कळलं? म्हणजे त्यासाठी काय ग, इतकं कडक वातावरण, पण हे ठीक आहे, तू म्हणालीस की मी गायचे आणि आता तुझ्याकडनं मी गाऊन घेईनच, आता इतका आवाज छान आहे म्हटल्यानंतर, पण आपण हसवूही शकतो, ती एक एकदम वेगळी कला आहे ना. तर ते कधी सापडलं तुला? नाही, मी विनोदी भूमिका वगैरे असं मला नाही. मला ना म्हणजे मी आता ज्यांच्याकडे काम करते, म्हणजे माझे सर आहेत विजय निकम, तर त्यांनी मला सांगितलं होतं की मुद्दाम असं हसवायला जायचं नाही. तुला जे कॅरेक्टर मिळतं त्या कॅरेक्टरच्या खाचा खोचा, काने कोपरे व्यवस्थित आपण समजून घेतले की आपल्या जगण्यामध्ये एक विनोद असतो. आता म्हणजे विनोद करण्यासाठी कुठेच तुम्हाला वेगळा हे नाही करावं लागत. लेखकाने दिलेलं नीट समजून घ्यायचं आणि कॅरेक्टरशी प्रामाणिक राहायचं, तर तुमच्या ह्याच्यातून तो विनोद निर्माण होतो. बरोबर. सो ते मी एक फॉलो केलं. आणि दुसरी मे बी माझ्याकडे ना गोष्ट माझ्या आईमुळे आलं असेल. आई आहे माझी, जशी ती गप्पिष्ट आहे. आईला गोष्टी सांगायला खूप आवडतात आणि आई असं स्वतःच एक विश्व तयार करते. आता समजा तू बसली असशील ना, तर तुझं बसणं बिसणं, हो राखी गुलजारच होती नाही ती, हा असं काहीतरी तुझ्यावर इतकी फ्लुएंटली बोलून जाईल ती. तुला ती स्मिता म्हणून नाही हाक मारेल, तुला ती हेमा म्हणून हाक मारेल, तुला ती रेखा म्हणून. इतकं ते फिल्मी तिच्या डोक्यात. आम्ही सगळे जरा फिल्मीच होतो सगळे, कारण आम्हाला सिनेमे खूप आवडायचे. आमच्या घरालाच खूप सिनेमे. असं एकदा झालं होतं ना की तुझ्या बाबांनी तुम्हाला एका पिक्चरला नेला आणि तो ॲडल्टच निघाला, असं काहीतरी? बाबांच्या बाबतीत बाबा ना थोडे इनोसंटच होते आमचे, म्हणजे कडक होते पण इनोसंट होते. त्यांनी ते सिनेमांच्या नावावर फार भाळायचे. त्यांना वाटलं सत्यम शिवम सुंदरम देवाचा सिनेमा आहे. तेव्हा मग आम्हाला घेऊन गेले ते. अरे देवा. मी होते काहीतरी 7वीत, दादा होता काहीतरी 9वी 10वीत वगैरे, आणि संजू माझ्यापेक्षा 5वीतला. आम्हाला घेऊन गेले तर डोअर कीपर भांडायला लागला, ओ हा ॲडल्ट सिनेमा आहे. आणि बाबा रागीट होते. म्हणजे कसे रागीट, समोरच्यानी त्यांना अडवलं की बाबांनी त्याला बडवलं, असे होते बाबा. तर बाबा खूप भांडायला लागले. तुम्हाला मग सिनेमाचं नाव असं का ठेवता तुम्ही, जसं काही त्याने नाव ठेवलं. हा मंदिर बिंदूर दिसून राहिलं त्याच्यावर, हा, आणि तुम्ही काय म्हणून राहिले ॲडल्ट सिनेमा आहे म्हणून. हा नाही, मी तिकीट काढलं, मला आतमध्ये पाठवा असं म्हणून. शेवटी त्याने तर नियम होता ना, त्याने काही पाठवलं नाही. मग बाबांनी ते तिकीट भांडून देऊन टाकले त्याला, तोंडावर फेकून दिले. तुम्ही अहो याचे पैसे मिळते, ते तूच घे म्हणे पैसे. आई ग. दुसरी गोष्ट, इंसाफ का तराजू. अरे देवा. मग आम्ही तोपर्यंत अंधेरीला आलो होतो. आणि नंतर आम्ही घरं पण खूप बदलली. मग अमरावतीहून आम्ही डायरेक्ट अंधेरीला आलो. अंधेरीला मग तोपर्यंत इंसाफ का तराजू पिक्चर लागलेला. तो अजून भयानक. त्याचं इंसाफ का तराजू हे नाव त्यांना फार आवडलं, तर त्यांनी तिकीट काढून आलं. तोपर्यंत दादा जरा मोठा झाला होता. दादा म्हणाला, बाबा हा पिक्चर ॲडल्ट आहे, तुम्ही जा बघायला, आम्ही नाही येत. सो ते तिथे थोडासे, नाही तर नामुष्की तिथे भांडण झालं असतं, पण तिकीट काढून आणलेली बाबांनी इंसाफ का तराजू. सुभाष सर, आज वर्षाताईची आई पण तुमच्याकडे राहते, म्हणजे त्यांच्याही तुम्ही म्हणजे आईसारखं तिची सेवा करता एका पद्धतीने. आज हे मुलाचं आणि आईचं आणि म्हणजे सासूचं आणि जावयाचं नातं कसं आहे? तुम्ही सगळ्याच नात्यांमध्ये कसे रमले आहात? नाही, छान रमलोय. आईचा स्वभाव पण खूप चांगला आहे, तसा थोडा हट्टी आहे, पण ती सगळं करते. मनापासून करते ती, आणि सगळ्यांचंच करते, माझं, मुलांचं, हिचं.
सगळ्या गोष्टी. आता आज असं एवढं वय बारीकसं- असून सुद्धा बारीकसं कोल्ड वॉर आहे तो. काय 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 ते पण सांगा. काय आहे काय आहे? काही नाही म्हणजे फार असं नाही सांगण्यासारखं असं नाही, पण ती लक्षात नाही राहत ना, गॅस चालूच राहतो किंवा काहीतरी असं पसारी खूप करून ठेवते तिच्या बरं तिला ना काम भयंकर करायचं असतं. तिला सांगितलं आई बस जागेवर, तर नाही, ती मग किचनमध्ये लुडबुड करणं इकडं, मग त्यामुळे सांड लवंड असं काहीतरी होत राहतं ना. मग हे मला ते बघ गॅस चालू आहे सांग, अहो मग तुम्ही सांगा किंवा तुम्ही बंद करून या. पण ते दोघांमध्ये असं मग किंवा ती मला सांगेल की ते संपलंय ते कधी आणणार आहे तुम्ही, हा भाजी कशाची करायची मग, सगळं झालं. म्हटलं आई संपली असेल तर सांग तू. नाही ते नाही, ते सगळं असं वाया वाया वाया, वाया असं वेगळं, पण फार असं खूप हे नाही. आमचे है आमची ही वर्षातही तुझे आणि ह्यांचे वादाचं काय कारण आहे का? ते नाहीच बोलत म्हणजे आज असं वाटतंय ना की तू त्यांना सांगून आलीस, जर का बोललात जास्ती तर बघाच असं. अजिबात नाही, मला मी त्यांना काहीच कल्पना दिली नाही. पण आमच्या दोघांचं वादाचे हेच ते बारकी बारकी ना, आता हे मोठ्या गोष्टीत ते कधीच चिडत नाही. मला आठवतं की मी रिहर्सल वरून 2-2 वाजता रात्री यायचे आणि माझा नवरा मला घ्यायला स्टेशनवर बसलेला असायचा, थंडीत वाऱ्यात पावसात, की त्याची झोप हे होते, खराब होते, असा कधीच विचार केला. बरं मी गाडीतून उतरल्यावर पण त्यांच्या चेहऱ्यावर मला असं कधी दिसलं नाही काय यार काय तुझं हे रिहर्सल वगैरे बंद कर वगैरे असं. एवढा पण मोठा आवाज मी कधी ऐकला नाही. पण हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जिथे चिडायला पाहिजे तिथे चिडत नाही, बारक्या बारक्या गोष्टीत चिडतात. आता येताना ट्रॅफिक लागलं, सगळ्या मुंबईच्या ट्रॅफिकला त्यांनी जवळजवळ धारेवर धरलं. शासनापासून तर मोदींपर्यंत सगळ्यांना त्यांनी धारेवर धरलं. बारक्या बारक्या गोष्टी, समजा ती घरची कामवाली बाई तिने नीट पुसलं नाही, बघ हे बघ हे बघ, हे ना मला समजत नाही ह्या बायकांचं, मग पैसे कशाला घेतात. आणि मला असं वाटतं किती छोट्या छोट्या बारक्या बारक्या चिडचिडीने पण आपल्या मनावर आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. आता माझं असं म्हणणं असतं, चिडचिड नाही करायची, जाऊ दे, सोडून द्या. माणसं त्यांची त्यांची कामं करतात, नाही करत. आपण माणसांना बदलू शकतो का? नाही, आपण स्वतःला बदलू शकतो, असं माझं त्यांना सांगणं असतं. बाकी खरंच मोठ्या गोष्टींसाठी ते कधीच नाही चिडले. मी माझे आई बाबा माझ्याकडे राहिले, म्हणजे पूर्ण वेळ. शेवटी एखादा नवरा असता तर थोडासा आतून होय 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 खट्टू झाला असता, पण ते खट्टू पण मला यांच्या चेहऱ्यावर जन्म दिसलं नाही. ते त्यांनी त्यांच्यामध्ये पण स्वतःला जेल केलं. हे मोठ्या मोठ्या गोष्टीत माझ्या नवऱ्याने कधीच मला त्रास दिला नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते स्वतःला त्रास करून घेतात. ही माझी तक्रार आहे. ती तक्रारीचा नोंद घेतलेली आहे. पण नांदा सौख्य भरे असं आपण म्हणतो. वर्षातही तुझा आवाज इतका सुंदर आहे. आज सुभाष सरांसाठी एक गाणं म्हणणं छानपैकी. हे मगाशी म्हटलंस ते म्हटलंस तरी चालेल. ते नाही येत बाई, ते तेवढंच येतं. मग तू कसं छान गाणं म्हण. मला माहिती नव्हतं तुझा आवाज इतका छान आहे. इतकं छान नाही छान आहे खरंच ग. जो सूर लागला ना तो इतका भारी लागला. तर एक छान गाणं म्हण. सुभाष सर, तुम्हालाही काहीतरी व्यक्त व्हावं लागेल, तर त्याची तयारी पण तुम्ही करा. तोपर्यंत वर्षातही छान गाईल. जब घुंघरू सी बजती है बूंदे अरमां हमारे पलके न मूंदे, कैसे देखे सपने नयन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन, रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन, रिम झिम गिरे सावन. वा 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 वा. स्वतःचं नाव वर्षा आहे म्हटल्यानंतर ते गाणं तुला खरंच इतकं
मस्त आणि तू येताना मला वरळी सिफेस दिसलं ना, हा. म्हटलं बच्चन सोबतच होता ते गाणं. वर्षा, तुझं नाव हे वर्षा आधीचं आहे की यांनी ठेवलेलं आहे? सगळं आधीच नाही, आहे. आधीच आहे. काय झालं, माझं नाव होतं भारती. हां भारत पाकिस्तानचं युद्ध झालं 1965 ला, हा. ते जिंकलो ना आपण. हा, हा. मग बाबांनी नाव भारती ठेवलं माझं. बर. पण मग 5-6 वर्षांनी शाळेत नाव घालताना बाबांनाच वाटलं भारती जरा जुनं झालं, आणि बाहेर पाऊस पडत होता, जून महिना होता, तर ते गुरुजी म्हणाले, काय नाव काय तुमच्या पोरीचं? ते वर्षा लिहून टाका. अरे हा. तिथल्या तिथे माझं नाव बदललं. सगळं बाबांनीच केलं. वा वा. मग त्यांना माहिती होतं ना अशी बरसणारी आहे ती, बरसणारी. अभिनयामध्ये, वागण्यामध्ये. वागण्यामध्ये. अहो सुभाष सर, तेव्हा तरी नाव बदलायचं लग्नामध्ये? नाही मला सासरी भावानी बदललेलं माझं नाव. लक्ष्मी ठेवलेलं, पण मग ते लगेच गेले. माझं लग्न झालं आणि ते 8-9 महिन्यातच गेले. ओ. त्यामुळे मग लक्ष्मी नाव राहून गेलं. चला, लक्ष्मी सारखी आहेस हे काय कमी नाही. पण तुम्ही नाही नाव वगैरे लिहिलं? नाही, नाव बदललं नाही म्हणजे. ते मी म्हटलं ना, प्रगल्भता. त्यांच्यात ते नाव नाही कुणाचंच नाही, माझं असं नाही, माझ्या जावांचं पण नाही बदललं. व्यक्तिमत्व आहे तसं स्वीकारायचं आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं. बरं, तिचं कुठली कुठली कामं पाहिलीत तुम्ही रंगमंचावरची ते तरी सांगा. तिला मिळणाऱ्या टाळ्या, तिला त्यानंतर घेतलेले फोटो, ह्याचं आनंद व्हायचा का काय? आता चला घरी. आनंद व्हायचा ना, खूप आनंद व्हायचा. आणि तिचे सगळ्याच, आणि मोस्टली सिरियल सगळ्याच आम्ही बघतच होतो तिच्या, चांगले चांगले. आणि कार्यक्रम वगैरे, बक्षिसं मिळायची तेव्हा मी पण जायचो. हा, झी अवॉर्ड मिळालं तेव्हा होते. हो. झी अवॉर्ड, मटा सन्मान, सगळेच. वर्षाताई, तू मुलं उत्तम घडवण्याचं काम करते आहेस. तुझा एक स्वभाव, तुझी सेन्सिटिव्हिटी, आपण जसे घडलेलो आहोत त्याचे एक पडसाद आपल्या व्यक्तिमत्वावर असतात, ते बाजूला ठेवायचे आणि मुलांना छान शिकवायचं. किती तारांबळ उडाली तुझी? तारांबळ अशी मी उडवूनच नाही घेतली, कारण ती मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी घरी होते, पण 35शीत आले तेव्हा आदित्य माझा साधारण 13-1 वर्षाचा होता आणि तन्मयी 8-1 वर्षाची होती. त्या वयात मी घराबाहेर पडले. हो ना. म्हणजे नुसती नोकरी होती तेव्हा मी बरोबर 6 तासाने 7-8 तासाने मी घरी यायचे, पण नोकरी प्लस जेव्हा माझं अभिनय क्षेत्र खुलं झालं त्यावेळेला मी घरीच नसायचे. मी सकाळी जे घरून निघायचे ते रात्री 10-10:30ला घरी. बापरे. कारण मधल्या काळात मी ना वेड लागल्यासारखी ह्या गोष्टीच्या मागे, म्हणजे आता मला ना त्या गोष्टीचा त्रास पण होतो की मी ना माझ्या मुलांना वाढताना नाही पाहिलं. जेव्हा 8 वर्षाची तन्मयी जेव्हा मोठी झाली, तरुण झाली, तिची मुलं, तिची मित्रमंडळी, त्यांच्यासोबत मी मधल्या काळात त्यांच्या विचारांमध्ये काय काय घडण झाली, माझ्या मुलाच्या, माझ्या मुलीच्या, मी खूपच त्याच्यापासून आता मी त्यांच्याशी ढीगभर बोलते पण आणि आता मी त्यांना कितीदा तरी सॉरी म्हणते की अरे यार, मला ना तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, मी जगाशी गप्पा मारते, माझ्या मुलांशी गप्पा नाही मला मारता आल्या. मी त्या नाटक नावाच्या जादूच्या मागे मागे मागे, ते एक नाही का माकडवाला येतो गुबू गुबू करत आणि मुलांना घेऊन जातो, तसं या नाटकाने मला ना घेऊन गेला. आणि अक्षरशः मी आता कबूल करते की मी 1999 पासून तर आत्ता 2025, आता मुलांची लग्न होऊन आता झालीत, म्हणजे बरीच 6-7 वर्ष झाली, तो प्रॉब्लेम नाही, पण तोपर्यंत मी घरीच नाही आहे. बरं, आता घरी नाही त्याचा काही प्रॉब्लेम कोणालाच नाही, आता उलट म्हणतात घरी राहू नको. पण जेव्हा मला घरी राहायचं होतं तेव्हा मी घरी नाही राहिले. मी या नाटकाच्या मागे गेले, तिथून मला कौतुकं मिळाली, पण मी हे मिस केलं आता. त्यामुळे तू म्हणतेस ना की तारांबळ नाही उडाली माझी, कारण मी नव्हतेच तारांबळ उडवून घ्यायला. लहानपणी त्यांचे ते पाळणाघरात, कधी कधी सासूबाई मग मध्येच गावी गेलेल्या, त्यावेळेला मी त्यांना पाळणाघरात सोडणे, दुधाच्या बाटल्या भरणे, ती तारांबळ झाली माझी. ते सगळं केलं ते, पण तेव्हा फक्त शाळाच होती ना. शाळेची नोकरी काय, ती 6 तासाची नोकरी, आणि जाणे येणे 2 तास, 8 तास, आणि सोबत मिस्टर होते तर ते पण मला खूपच हातभार लावायचे. ते का आता काय म्हणतात त्यांना 100 पैकी 2000 गुण आपण दिलेलेच आहेत, नाही का? की काही म्हणजे आपल्याला काही भांडणं लावायला, हे लावायला मला आज काही चान्सच मिळत नाही, कारण ते बोलतच नाही. वर्षाताई, जशा त्यांना अजून तू उकरू शकतेस, त्यांना काहीतरी माझ्या काही गोष्टींचा राग येतो ते सांगत नाही, पण ते सांगा ना.
नाहीच म्हणतात ते प्रेमाचं पारडं इतकं जड आहे ना की ते त्यांना ते दिसत नाही. ते तुझ्या प्रेमात आंधळे झालेत असं आपण म्हणूया, वाव. होय ना? वर्षाताई, जसं आपल्या प्रगतीमध्ये फरक पडतो की आधी अजिबात न माहिती असलेली, मग 35व्या वर्षी अशा या क्षेत्रामध्ये आलेली, हळूहळू तुला ओळखायला लागले. कधी खलनायिका म्हणून तू छान पात्र रंगवलीस, कधी अगदी प्रेमळ हे म्हणून, आणि मग तुझे सह्या घ्यायला लागल्या, मग सेल्फी घेतात, मग अनेक कार्यक्रमांना तुला बोलवतात. तो एक सुंदर ग्राफ. आणि आर्थिक ग्राफही वाढत जात. पहिलं डोंबिवलीचं घर, मग त्यानंतर एक मोठं घर, त्यानंतर मोठं घर, मग फार्म हाऊस. ही प्रगतीचा आलेख, हे कसा तू आता त्याचं वर्णन करशील? किती कष्ट आहेत त्याच्या पाठीमागे? कष्ट करायचे म्हणून नाही झाले ते ना आपसूक घडत गेलं. अगं तुला सांगू का, मला पहिले लग्नानंतरची पहिली 5 वर्ष आमची दोघांची पण खूप खडतर गेली. कारण फार अशी मनासारखी नोकरी नव्हती यांच्याकडे, तर तेव्हा खडतर गेली. पण मला ना 5 वर्षांनी मला BMCत नोकरी लागली. त्याच्या आधी 3 वर्ष मी प्रायव्हेटमध्ये कमी पगारावर करत होते. पण मला जेव्हा BMCत नोकरी लागली तेव्हा आनंदी आनंदगडे, ती सांगायला गोष्ट गंमत. पहिल्या दिवशी जेव्हा मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं BMCचं, तेव्हा मी यांना फोन केला, म्हटलं आपल्या अपॉइंटमेंट लेटर मिळालंय भाई, चलो हम लोग घर बुक करने जाते. हो. हा, तेव्हा आम्ही म्हणजे चाळीत राहत होतो अंबरनाथला. सो हे म्हणाले चालेल, आणि गेलो आम्ही संध्याकाळी. बघा, फक्त अपॉइंटमेंट लेटर होतं, पगार बिगार अजून आला नव्हता. माहित नाही. बघून आलो. बघा बाईंचा कॉन्फिडन्स मला ना, तो जरा देवाने माझ्या कुंडलीत लिहिलेला आहे. हा, घरबीर बघून आलं, पण ते कळव्याचे तो एरिया नाही आवडला. मग दुसऱ्या दिवशी मी अपॉइंटमेंट ज्या शाळेत झाली त्या दिवशी, पहिल्या दिवशी मी गेले तिथे, मला अजून एक मैत्रीण भेटली. मग माझं आता एक डोक्यात बसलं ना की आता आपल्याला घर घ्यायचं आहे, आपल्याला आता छान पगाराची नोकरी लागली. त्या बाईंना मी तुमचं नाव काय, तुम्ही काय, हे वगैरे काहीच विचारलं नाही. फक्त विचारलं तुम्ही कुठे राहता? मी डोंबिवलीत राहते. तुमचं स्वतःचं घर आहे? नाही, आता पण मी आता बुक केलं आहे सखाराम कॉम्प्लेक्समध्ये. हो का? मग तिथे आहे का अजून घर? हो. 1 रूम किचन आहे का? हो. मग मला मिळेल का? हो. चल. संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी त्या बाईसोबत डोंबिवलीला उतरले. अंबरनाथला राहायचं मी, यांना सांगितलेलं मी डोंबिवलीला उतरते म्हणून. तिथे गेले, त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये, त्यांना म्हणाले मला 1 रूम किचन हवंय. तर वय काय होतं, 25चं. तर ते म्हणाले कुठलं घ्यायचंय तुला? बघा, ते मला भेटले ते बिल्डर पण, तुळशीराम शेठ. बाई, त्या माणसाला खूप हे मिळो, माझे सद्गती लाभो. गेलेत ते आता. ते म्हणाले ताई तुला कुठलं पाहिजे? मोठे होते ना, आणि मी अगदीच लहान दिसायची तेव्हा. म्हटलं कुठलं पण द्या, फक्त 1 रूम किचन द्या, जे मला परवडेल. माझा फक्त 2000 रुपये पगार आहे. ते म्हणाले बघ, हे 3ऱ्या माळ्यावरचं आहे 1 रूम किचन, मग कर, बुक करतेस का? म्हटलं हो. भर मग पैसे. म्हटलं पैसे तर नाही आहे. मग त्या बाजूच्या मैत्रिणीकडून 100 रुपये घेतले, देऊन टाकले. म्हटलं हे माझे, हे मी उद्या तुम्हाला नवऱ्याला घेऊन येते, आणि शगुनाचे 100 रुपये. 100 रुपयावर मी ते घर बुक केलं. आणि मग तिथून, मग त्या 1 रूम किचन मधून आम्ही मग परत बदलापूरला बऱ्या घरात गेलो, मग तिथून परत डोंबिवलीला बऱ्या घरात आलो, मग मलाडला आलो, मग आम्ही नाशिकला फार्म हाऊस घेतलं, गाडी घेतली. तर हे सगळ्या घडत गेलं. पण हे इथपर्यंत यायचं तसं काही ठरलं नव्हतं. ते सगळं देवाने खूप असं पाठीशी उभा राहिला. आणि तुझे कष्ट आहेत ते फिरून पुन्हा तू या सीटवर येऊन बसलेली आहेस, आणि अख्ख्या महाराष्ट्राला रिझवणारी वर्षा, आणि वर्षाच्या पाठीमागचा बरसणारा जो मेघ आहे, जो तुला बरसायला लावतो, तो आलेला आहे. तर खरंच घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. सुभाष सर, तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. वर्षाताई अशीच बरसत राहा, मनाने, व्यक्तिमत्वाने आणि अभिनयाने. यासाठी मनपूर्वक तुमचे आभार नाही मानत, परत बोलायला या. आत्ता फक्त आपण रजा घेऊया. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.